राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसाने झोडपलं. मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. मुंबई उपनगरासह उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी. ठाणे जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट, तर अनेक भागात वाऱ्यामुळे झाडं कोसळली. पुण्यात अनेक सखोल भागात पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ. शहरासह जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी. वादळी वाऱ्यामुळे 3 ठिकाणी होर्डिंग कोसळून दुर्घटना. बुलढाण्यात वळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका. 500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्ह्यात वीज पडून 12 जनावरं दगावली. पुण्याच्या आंबेगावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वीज कोसळल्यानं कांदा चाळ जळून खाक. शेतकऱ्याचं लाखो रुपयांचं नुकसान. पश्चिम विदर्भात तब्बल 276 गावात अवकाळी पावसाचा कहर. 771 घरांची पडझड. 7 जणांचा मृत्यू तर 95 जनावरं दगावली. आजही महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरसह बीड, सोलापूरला ऑरेंज, तर मुंबई, पालघर, पुणे, सातारा, सांगलीला येलो अलर्ट. बेंगळुरूत अवकाळी पावसाचा हाहाकार. ऐन उन्हाळ्यात रस्त्यांना नदी नाल्यांचं स्वरूप. नागरिकांसह वाहनधारकांची तारांबळ. अनेक भागात पूरसदृश्य स्थिती. बाधित रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. वर्षा निवासस्थानी भुजबळांच्या शपथविधीनंतर तिघांमध्ये तासभर चर्चा. राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ. धनंजय मुंडेंकडील अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांना मिळणार. तर ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं. भुजबळांकडून महायुती सरकारचे आभार. लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक अमीर हमजा गंभीर जखमी. लाहोरच्या रुग्णालयात हमजावर उपचार सुरू. पाकिस्तानात मागील 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा. अज्ञातांचा पुढचा टार्गेट अमीर हमजा. पाकिस्तानातल्या 1 कोटीहून जास्त जनतेवर अन्नसंकट. संयुक्त राष्ट्रसंघाचा पाकिस्तानबाबत नवीन रिपोर्ट. सिंध, बलुचिस्तान, खैबर पख्तूनवामध्ये अन्नसंकट. महागाई आणि बेरोजगारीचाही कळस. सैरभर झालेल्या पाकिस्तानकडून स्वतःच्याच नागरिकांवर ड्रोन हल्ले. वजिरिस्तानमधील ड्रोन हल्ल्यात 4 लहान मुलांचा मृत्यू. पाक लष्कराविरोधात वजिरिस्तानमध्ये संतापाची लाट. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी केक कापणाऱ्या साजिद सोबत ज्योती मल्होत्राचा व्हिडिओ. ज्योतीचा पाक दूतावासातल्या अनेकांशी फोनवरून संपर्क असल्याचं उघड. तपासादरम्यान ज्योती मल्होत्राच्या डायरीतून महत्त्वाच्या बाबी समोर. ज्योती मल्होत्राचा कल पाकिस्तानकडे असल्याचं डायरीतून उघड. पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं, डायरीत उल्लेख. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्या नागपुरातील सुभाषचंद्र बोस इतवारी रेल्वे स्टेशनचं लोकार्पण. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे दाखवणार मोदी हिरवा झेंडा. मुंबई महापालिकेची निवडणूक 2017च्याच प्रभाग रचनेनुसार होणार. सूत्रांची माहिती. 227 प्रभागांमध्ये निवडणुकीसाठी तयारी सुरू. ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष M.R. श्रीनिवासन यांचं निधन. पहिली संशोधन अणुभट्टी उभारण्यात डॉ. होमी भाभा यांच्यासोबत श्रीनिवासन यांचं मोलाचं योगदान. राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार. चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, तर प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार. IPL मध्ये आता प्रत्येक सामन्यांसाठी 2 तासांचा अतिरिक्त वेळ. पावसाच्या शक्यतेमुळे IPL मध्ये नवा नियम लागू. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स सामन्यानंतर वैभव सूर्यवंशी धोनीच्या पाया पडला. वैभवच्या कृतीचं सर्वांकडून कौतुक.